नमस्कार मंडळी. मालाडच्या दीपक दादांकडे मिळतात मल्टीपर्पज टेबल्स अत्यंत वाजवी दरामध्ये, सुबक आणि टिकाऊ. या टेबल्सबद्दल अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही घेऊ शकताय दीपक दादांना डायरेक्ट कॉल करून. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला साधारण कल्पनाही येईल की टेबल्सबरोबर अनेक गृहोपयोगी वस्तूही तुम्हाला या दीपक दादांकडे मिळणार आहेत. चला तर मग. MDF, हाँ मीडियम डेंसिटी फाइबर है, ना खराब होगा, ना पानी से, ना गर्मी से, ना हीटिंग से, ना कुछ से, कोई चांसेस नहीं है उसका. दूसरा ये वाला पीस है ये सिटीजन के लिए यूज़ करने के लिए, और ये आपके लिए 4 हाइट दिया हुआ है आपको, जैसा चाहिए वैसे इस्तेमाल कर सकते हैं. फोल्ड करने का एक बटन फोल्ड कर दीजिए, इजीली फोल्डिंग, इजीली मूवेबल, कंफर्टेबल और लॉन्ग टाइम यूज़ कर सकते हैं. फिर ये यूज़ करो, चाय कॉफ़ी लंच डिनर ऑल पर्पज इससे इस्तेमाल कर सकते हैं, तो कम्फर्टेबल. नमस्कार दादा. नमस्कार. पुन्हा आपली भेट झालेली आहे. हो, परत एकदा आपली भेट झालेली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही पण, आणि आमचे जे फोटोग्राफी करतायत तेही आम्हाला खूप छानपैकी रिस्पॉन्स देत आहे. आपण आता परत एकदा फक्त बघूया एक लिस्टमध्ये आहेत की आपले प्रोडक्ट काय काय आहेत. तर त्याच्यामध्ये हे बहुउपयोगी फोल्डिंग टेबल आहे, तर कसं वापर करायचं ते बघा. इकडे बघा, हे जे लॉक दिसतंय की नाही, हे लॉक म्हणजे याला ओपन केलं की हे पोझिशन असं खुलतं, आणि हे खुललं की हे जे अँगल्स आहेत हे अँगल्समध्ये याला असं लावता येतं. आता याचा उपयोग काय होतो, ज्या वेळेला तुम्ही याला अशा रीतीने होल्ड करता त्यावेळेला हे जरा टेबलावरचं टेबल म्हणजे त्याला रायटिंग टेबल्स असं म्हटलं जातं, जे टेबलावरती बसून तुम्ही करू शकता. रायटिंग नंतर रीडिंग्स, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग्स, डिझायनिंग याला टेबल वर्क म्हणतात, जे ऑफिशियली टेबलवरती यूज केलं जातं. आता आपण एक काम करूया, ह्याचे दोन्ही पाय असे ओपन करायचे. हे झालं टेबल, त्यामुळे मांडी ऐसपैस बसते, मग ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी माणसं आरामात बसू शकतात. हा जो अँगल्स असतो त्याला डिग्री दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक डिग्रीप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता आपल्याला एक काम करूया, ह्याचे दोन्ही पाय बंद करायचे आणि याला आतमधल्या साईडला फोल्ड केलं. हे फोल्ड का करायचं, तर जे मोठी व्यक्ती आहेत, सायन्स, कॉमर्स, इंजिनियर, आर्किटेक्चर, डॉक्टर किंवा मेडिकल स्टुडंट्स आहेत, ज्यांचा अति अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ही हाईट आपण आरामात ॲडजस्ट करू शकतो. आता मेडिकली पण तुम्हाला उपयोग काय दाखवलं आहे, तर याच्यामध्ये एक सिस्टम दाखवलेलं आहे की त्याची एक पाय स्लोप करा आणि स्लायडिंग करा. त्याच्यात डोकं ठेवायचं, पाय ठेवायचं आणि झोपून द्यायचं. बघा पाठी चित्र तुम्हाला मी दाखवलेली आहेत, त्यामुळे प्रत्येक टेबलाचे उपयोग दाखवलेले आहेत. गेली 35 वर्ष हे टेबल आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि लाईफ टाईम प्रोडक्ट आहे, काही घाबरायचं गरज नाही आहे. बरीच टेबल तुम्ही रस्त्यावरती घेतात ते तुटतात आणि फुटतात. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की हे जे मटेरियल वापरलेलं आहे बघा, हे पूर्ण MDF आहे. आणि MDF म्हणजे काय, तर मीडियम डेन्सिटी आणि फायबरस. त्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा काही होत नाही, खराब होत नाही. इको फ्रेंडली कलर्स आहेत. हे कलर्स आपल्या डोळ्यांना त्रास करत नाही आहेत, डोळ्यातनं पाणी वगैरे येणार नाही, त्या टाईपमध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि घरामध्ये जागा नसेल तर छोटंसं फोल्ड करून कुठेही कानाकोपऱ्यामध्ये त्याला उभं करून ठेवू शकता. बरेच जण म्हणतात प्राइस मेन्शन करत नाही आहे, त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये अनेक साईजेस आहेत. तर ही जी साईज आहे ही 26x16 म्हणजे 3 फुटापासून ते ग्रॅज्युएशन म्हणजे मोठं 6.5 फुटापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला बसू शकतो. याची कॉस्टिंग 2800 आहे, तुम्हाला 2400 रुपयाला पडते. ट्रान्सपोर्ट चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पडतात, जे मिनिमम आहेत. त्यानंतर आम्ही आमचं दुसरं जे टेबल घेऊन आलेलो आहे त्याला फोल्डिंग टेबल्स म्हणतात, त्याला प्लास्टिक फोल्डिंग टेबल. आता प्लास्टिक का म्हटलंय तर बघा, याच्यामध्ये एक बटन असतं. हे बटन बघा, आता एक स्टेप वरती येते, परत एकदा मी दाबलं, अजून एक स्टेप वरती आलं, परत एक स्टेप वरती आलं, असं करत ह्याला 4 स्टेप दिलेले. आता परत मी दाबतोय बघा, वरती, खाली, त्याच्या खाली आणि त्याच्या खाली. आता आपण याचे उपयोग बघूया. पहिला अटॅचमेंट आहे ते म्हणजे चहा कॉफी प्यायला. हे बेडवरती घेऊन बसता येतं. सिनियर सिटीजनला फार हलकं फुलकं असल्यामुळे कुठेही घेऊन जाता येतं. ह्याची दुसरी जी हाईट दिलेली आहे तुम्हाला, ही याला टिपॉई टाईप दिलेली आहे. ह्याची जमिनीपासूनची जी हाईट आहे ती 21 इंच आहे. आपल्या घरातली टेबलं ही 18 इंचाची असतात. त्यानंतर हे जे हाईट आहे तुम्हाला, ही आपल्याला हाईट दिलेली आहे आपल्याला 25, म्हणजे आपल्या घरामध्ये 25 इंचाचं एकही टेबल नाही आहे, पण ही आहे. आणि जी लास्ट हाईट बघा दाखवलेली आहे तुम्हाला, ती असते आपल्याला 30 इंच. आता ही जी हाईट आहे बघा, कुठेही घेऊन बसता येईल तुम्हाला. चहा कॉफी प्यायला, रायटिंग करायला, रीडिंगला, लॅपटॉप चालवायला, आजारी पेशंटला जेवायला किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. जर तुम्ही असं आडवं करून ठेवलं तर ॲट अ टाइम 2 माणसं बसतात. त्यांच्यात 2 रंग आहेत. तर बघा, एक रंगावरती मी आता असं काम करतोय, तुम्हाला इथे माझ्या सगळ्याच वस्तू तुम्हाला दिसत असतील. तर माझा लॅपटॉप आहे, माझा मोबाईल आहे,
त्याच्यानंतर रेग्युलर्स आपण याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी ठेवून आपण आपली कामं करू शकतो. दिसायला सुंदर, त्याचे 2 रंग आहेत. हा लाल टॉमॅटो कलर आहे, दिसायला खूप सुंदर आहे. आणि हा जो आहे हा चॉकलेटी कलर आहे, पण एकदम डार्क चॉकलेटी नाही, आपल्या चॉकलेटसारखा प्रेमळ आहे. आणि जेव्हा तुम्ही फोल्ड करता ह्याचं जे वजन आहे ते फक्त 4 किलो आहे. 4 किलो असल्यामुळे काय असतं की कुठेही बाहेर बाल्कनीमध्ये, बेडरूममध्ये कुठेही घेऊन जाता येतं. इझिली आहे, लाईट वेट आहे. मी बघा एका बोटाने उचलतोय आणि तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या टेबलाची वजन काय असेल. आता आमचं तिसरं टेबल पण आलेलं आहे. तर तिसरं जे टेबल्स आहे ते काय आहे, तर आपण तिसरं जे टेबल्स आहे ते बघा अशा रीतीने घ्यायचं, असं होल्ड करायचं, इझिली फोल्ड. त्याला डायनिंग टेबल म्हणतात. हे 2x2चं आहे. अनेक प्रकारे म्हणतात की 2x2चं टेबल म्हणजे काय, तर 2x2चं टेबल हे असं असतं की कुठेही घेऊन जायला एकदम इझिली आहे, त्यामुळे कम्फर्टेबल असतं. ह्याला डायनिंग टेबल 2x2चं असल्यामुळे भिंतीला वगैरे फिट करायची गरज नाही. आरामात चहा, कॉफी, नाश्ता, पिकनिक, पार्टी, आउटडोर कुठेही घेऊन जाऊ शकता तुम्ही त्याला. हां, ह्याची जी कॉस्ट आहे ती अशी, जर तुम्ही जर वुडनमध्ये घेतलं तर 30 ते 40 हजारच्या गरज आहे. पण हे तुम्हाला 3500ला पडतं. हा वरचा जो टॉप आहे ना तो फायबरचा आहे. म्हणजे हे 3 टेबल मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपण जरा छोट्या आयटमकडे घेऊया जे आपल्या रेग्युलर्स आहेत. आता आपल्याकडे आलेलेच आहेत, आपले गणपती बाप्पा येत आहेत घरामध्ये. मग आपल्याला लागते रांगोळीची ओढ. आता रांगोळी कशी काढायची ते एकदम सिंपल पद्धत आहे. तुम्ही केलेल्या चुका, रांगोळी घेता त्यावर काय होता, आम्हाला रांगोळी येत नाही, तुम्ही असं 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 करता. आता ह्याच्यामध्ये रांगोळी तुमची खाली सांडली जाते. काय करायचं, याला असं घेतलं की स्थिर करा आणि फक्त स्टॅम्प मारा, झाली रांगोळी. म्हणजे आपल्याला कुठेही टप्प्याटप्प्याने रांगोळ्या काढता येतात. 300 ते 400 रांगोळ्या तुम्ही झटक्यापट्टी काढू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला 6 डिझाईन्स दिलेले आहेत आणि 2 बॉक्स दिलेले आहेत. म्हणजे तुमचा सेट हा असा असणार आहे. मी सगळ्या डब्या लावलेल्या आहेत, तुम्हाला असा सेट बनवलेला आहे. 6 पीसचा सेट आहे. हा 150 रुपयाला येतो. हा जो आयटम्स आहे ह्याला म्हणतात मोबाईल होल्डर. मोबाईल शिवाय आपण राहता येत नाही. बायकोशिवाय माणूस राहू शकतो पण मोबाईल शिवाय नाही राहू शकत. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याचा यूज करता येतं. सिम्पल आहे, फोल्डिंग आहे, त्यामुळे इझिली कॅरी करता येतं. त्या टाईपमध्ये आहे आणि मुवेबल आहे, त्यामुळे कुठे घेऊन जाता येतं. त्यानंतर हा जो आयटम चाललेला आहे ह्याला लॅपटॉप स्टँड म्हणतात. आपण कोणताही लॅपटॉप याच्यावरती ठेवू शकता. आय अँगल मिळतो, डोळ्यांना त्रास होत नाही. हे हेवी क्वालिटीची वस्तू आहे. जर आपण आता इथे येऊया, हे बघा, आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो. 10 ते 12 कपडे लावलेत तर कपाटाचा रॉड कपड्याने भरला जातो. हेच कपडे हँगरमध्ये लावा, एकात 1, एकात 2 आणि बोला गणपती बाप्पा मोरया. एवढी जागा खाली होईल आणि खाली झालेल्या जागेमध्ये 50 कपडे लावता येतात. त्यामुळे शर्ट, पॅन्ट, ट्राउझर्स लावता येतात. घरात जागा नसेल तर असे कपडे कुठेही रशीवरती पण टांगू शकता, त्यामुळे रशीवरती पण होल्ड होतात. हे एका पॅकेटमध्ये असे 2 पीस येतात. हे तुम्हाला 300 रुपयाचं पॅकेट आहे, तुम्हाला 250 रुपयाला पडतं. घरपोच सेवा पण येते, पण त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागतात. हा जो अँगल्स आहे हा कुठेही असा अडकवण्याचा आहे. हा दरवाजावरती वगैरे लावता येतं. बघा हे 4 आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा साईज पण अवेलेबल आहे. त्यामुळे 4 आणि 8 असा तो खेळ असतो. त्यामुळे तुम्हाला मोठा पण अँगल्स मिळू शकतो आणि लहान पण अँगल्स आहे. ही मोठी साईज आहे बघा, ही अशा रीतीने कुठेही अडकवता येतात. त्यामुळे शर्ट्स, पॅन्ट्स वगैरे लावता येतं, दरवाजावरती वगैरे लावू शकतात. आता जर आपण थोडंसं येऊया ते म्हणजे आपल्या दिव्यांवरती आपल्याकडे बरेच काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बघा ह्याला म्हणतात दिवाकडी. दिव्याच्या आतमध्ये असं लावायचं, 8 ते 10 तास चालतं. त्यामुळे दिव्याचं तेल वरती येत नाही. लांबवात किंवा फुलवात लावू शकता. हे तुम्हाला 150 रुपयाला 5 पीस येतात. ही पंचारती कडी, पंचारत असते ना त्याच्यामध्ये ठेवायला, त्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही पंचारच्या आतमध्ये लावू शकता. ही जी असते ती समई कडी, समईच्या आतमध्ये लावायला, त्यामुळे समईतलं तेल बाहेर येत नाही, चिकट होत नाही आणि समया पेट घेत नाही, त्यासाठी यूज करता येतं. सगळ्यात मेन म्हणजे आता जे आमच्या सगळ्यात हिट झाली आहे ही दिवटी कडी. दिवटी म्हणजे काय, तर ही कोकणात आली. दिव्याच्या आतमध्ये असं लावायचं, यातलं तेल बाहेर येत नाही, चिकट होत नाही आणि खूप छान जळतं. ही संत असते, त्याच्यामध्ये घरात सुख शांती लागते. त्यानंतर आपल्याला दुसरं जे दाखवलेलं आहे तुम्हाला, हा आमचा दिवा आहे. तर हा दिवा पण बरेच जण म्हणतात हा दिवा अवेलेबल आहे का, तर हो आहे. हा दिवा 1 किलोचा आहे. जेवढं वाटतं तेवढं खूप जड आहे, अख्खं पितळ आहे, 1 पीस पितळ येतं. ह्याच्यामध्ये 8 लक्ष्मी आहेत बघा, त्याला अष्टलक्ष्मी असं म्हटलं जातं. 1 कुबेर दिलेलं आहे आणि ह्याच्या पाठीचं दिलेलं आहे ते तुम्हाला 2 हत्ती दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला गजलक्ष्मी जी आहे ती, त्याच्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, आनंद हा आपल्याला मिळतोच. पण हा दिवा एक दिवा आपला प्रज्वलित आपल्या पूर्ण परिवाराला करतो, त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर. हे सगळे आयटम्स तुम्हाला पाहिजे असतील तर माझा जो नंबर आहे तो आहे 9821123606. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, मालाड पूर्व. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.